नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम जे शेख इंग्लिश इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर काहीतरी असे कॉमन एरर्स बनवा आणि त्याच्यावर नियम टाका किंवा ते आम्हाला एक ट्रिक सांगा, ते कसे लक्षात ठेवायचे। भरपूर नियम आहेत, लक्षात राहत नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण असे काही 10 नियम तुम्हाला देत आहोत। आपलं सेशन हे सुरूच राहील, म्हणजे जेणेकरून जे विद्यार्थी पुण्याला ऑफलाईन क्लास लावू शकत नाहीत त्यांच्या म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एम.जे. शेख इंग्लिश इन्स्टिट्यूट हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, यामध्ये आज आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या चॅप्टरवर कॉमन एरर्स कसे असतात किंवा त्याच्यावर कशा ट्रिक्स असतात, तुम्ही नियम म्हणा किंवा ट्रिक्स म्हणा, ते आज आपण सर्व बघणार आहोत। तर चला बघूयात सब्जेक्टवर ॲग्रीमेंटवर काय काय नियम असतात ते। आपण सोप्यापासून अवघडाकडे जाऊ। नेक्स्ट बघा, आता यामध्ये पहिला नियम असा म्हणतो, टू ऑर मोर सिंग्युलर सब्जेक्ट कनेक्टेड बाय अँड युजली टेक अ वर्ब इन द प्लुरल। आता असं म्हणणं यांचं की जेव्हा दोन कर्ते, मग ते कर्ते एकवचनी असो की अनेकवचनी असो, जेव्हा अँडने जोडले जातात तेव्हा येणारं क्रियापद हे अनेकवचनी असतं, कारण कर्ता अनेकवचनी बनल्यानंतर येणारं क्रियापद हे देखील अनेकवचनी असतं। तर फॉर एक्झाम्पल बघूयात आता इनकरेक्ट, पहिले आपलं इनकरेक्ट वाक्य घेतलं आहे आपण, त्या याच्याकडे लक्ष द्या। हरी अँड राम इज हिअर। आता हरी अँड राम दोन कर्ते झालेत, हरी अँड राम दोन कर्ते झालेत, म्हणजेच हा कर्ता काय झाला, प्ल्युरल झाला। मग त्या अनुषंगाने क्रियापद प्ल्युरल आहे का, नाही आहे, क्रियापद देखील प्लुरल पाहिजे। आता लक्षात घ्या, आर, वेअर, हॅव, डू, वर्क ही सगळी क्रियापदे काय आहेत, अनेकवचनी क्रियापदे आहेत आणि हे नेहमी अनेकवचनी क्रियापदाच्या नंतर येतात, अनेकवचनी कर्त्याच्या नंतर येतात। लक्षात आलं, हा कर्ता जर अनेकवचनी झाला तर याच्यानंतर यायला हवं आर, येथे इज आला आहे, हा प्रश्न चुकलेला आहे। मग कर्त्याच्या अनुसरून हरी अँड राम या अनेकवचनी कर्ता झाला हा, मग यानुसार यायला पाहिजे अनेकवचनी क्रियापद, या इजच्या ऐवजी इथे यायला पाहिजे आर। मग हे वाक्य असं होईल, करेक्ट सेंटेन्स असा होईल, हरी अँड राम आर हिअर। लक्षात घ्या, हे सगळे अनेकवचनी क्रियापदे आहेत, हे सगळे काय आहेत, अनेकवचनी क्रियापदं आहेत। अनेकवचनी कर्ते कोणते असतात बघा, वी हा अनेकवचनी कर्ता आहे, यू हा एकवचनी असो की अनेकवचनी, तो नेहमी अनेकवचनीच क्रियापद घेतो, लक्षात घ्या। प्लस दे आहे, प्लस राम अँड गोपाल आहे, म्हणजे हे सगळे काय येतात, हे अनेकवचनी कर्ते होतात आणि यांच्यानंतर येणारं क्रियापद हे अनेकवचनीच असतं, लक्षात घ्या। यानंतर कधीही एकवचनी क्रियापद येत नाही। जर आयोगाने त्याच्यानंतर एकवचनी क्रियापद दिलं तर तो पार्ट एररचा असतो, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी। हा पहिला नियम होता, त्यावर इनकरेक्ट करेक्ट आपण बघितलं, करेक्ट काय होतं, इनकरेक्ट काय होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो। बघूयात याच्यावर आयोगाने काय प्रश्न विचारला आहे, बरोबर आहे, MPSC अंतर्गत आयोगाने परीक्षेत विचारलेले प्रश्न। आता हा प्रश्न काय बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। म्हणजे जो आपण नियम घेतला त्याच्यावर आयोगाने कसा प्रश्न विचारला आहे ते आपण आता बघणार आहोत। कामा अँड हुरी अनेकवचनी करता झाला, जसं राम अँड गोपाल, राम अँड हरी अनेकवचनी करता झाला। मग यानंतर येणारं क्रियापद अनेकवचनीच पाहिजे। जर ते वर्तमान काळात असेल तर आर, हॅव, डू येईल। जर ते भूतकाळात येत असेल तर वेअर, बरोबर आहे, हे वर्तमान काळातले, हे भूतकाळातलं, लक्षात घ्या। जर यांच्यामध्ये मुख्य क्रियापद येत असेल, ॲक्शनिंग वर्ब येत असेल तर ते नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये येईल, लक्षात घ्या, वर्क येईल। कारण वर्क्ड आपण घेऊ शकत नाही, कारण वर्क्ड हा कॉमन वर्ब असतो, तो एकवचनीसोबत पण येतो आणि अनेकवचनीसोबत देखील येतो, म्हणून तो सिंग्युलर आणि प्लुरल यामध्ये गृहीत धरला जात नाही, कारण तो कॉमन असतो। मग यापैकी येथे विचारलं आहे बघा, कामा अँड हुरी डॅश डॅश ब्रदर्स, मग हे अनेकवचनी करता बनला, मग त्याचा इज येणार नाही, वॉज येणार नाही, मग भूतकाळातलं क्रियापद येथे दिलेलं आहे कोणतं, वेअर, ते येईल, नन ऑफ दिस येणार नाही। म्हणजे जो प्रश्न, जो नियम आपण बघितला तो नियम होता बघा, कोणता नियम होता तो नियम काय होता,
बघा, 2 or more सिंग्युलर सब्जेक्ट कनेक्टेड बाय अँड युजली टेक अ वर्ब इन द प्लुरल. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त करते ते एकवचनी असोत की अनेकवचनी अँडने जोडले जातात तेव्हा तो कर्ता अनेकवचनी बनतो आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे अनेकवचनी असतं. लक्षात घ्या. मग आयोगाने याच्यावर जो प्रश्न विचारला होता तो आपण सोडून घेतला, त्याचं उत्तर आलं 3. डन. लक्षात आलं असेल तुमचं. नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न बघा. इफ 2 सिंग्युलर नाउन्स रेफर टू द सेम पर्सन ऑर थिंग द वर्ब मस्ट बी सिंग्युलर. जेव्हा 2 काय म्हटलं आहे, जेव्हा 2 करते म्हणजे आता इथे वाक्य दिलेलं आहे बघा, नियम काय म्हणतो आहे अगोदर व्यवस्थित बघा. इफ 2 सिंग्युलर नाउन्स रेफर टू द सेम पर्सन, जेव्हा 2 एकवचनी नामे एकाच व्यक्तीचा उल्लेख किंवा निर्देश करत असतील तर त्याच्यासाठी येणारं क्रियापद काय असलं पाहिजे, सिंग्युलर म्हणजे एकवचनी असलं पाहिजे. लक्षात घ्या. मग हा क्रायटेरिया कसा असतो लक्षात घ्या. इथं म्हटलं आहे बघा, इनकरेक्ट काय, द सेक्रेटरी अँड प्रिन्सिपल आर कमिंग. द सेक्रेटरी अँड प्रिन्सिपल आर कमिंग. सपोज येथे जर दोन्ही ठिकाणी या दोन्ही नाऊनच्या आधी द आर्टिकल राहिला असता तर हे 2 भिन्न व्यक्ती झाले असते. त्यावेळेस आर हे क्रियापद तिथे बरोबर होतं, परंतु हे दोन्ही व्यक्ती म्हणजे उल्लेख केलेल्या दोन्ही नामाच्या आधी द आर्टिकल असेल किंवा ए आर्टिकल असेल किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल आणि दुसऱ्या नावालासुद्धा ए आर्टिकल असेल किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल किंवा द आर्टिकल असेल किंवा ॲन असेल तर याचा अर्थ असा होतो दोन्ही व्यक्ती भिन्न भिन्न आहेत. परंतु दिलेल्या वाक्यात फक्त पहिल्या नावाच्या आधी द आर्टिकल वापरलं आहे तर याचा अर्थ हा होतो की दोन्ही व्यक्ती एकच आहेत. मग त्यानंतर येणारं क्रियापद हे काय पाहिजे, एकवचनीच पाहिजे. येणारं क्रियापद काय पाहिजे, एकवचनी. परंतु इथे आर आला आहे म्हणून हे चुकलं. बरोबर. आता खाली बघा, मग करेक्ट कसेल, द सेक्रेटरी अँड द प्रिन्सिपल इज कमिंग. याचा अर्थ असा आहे 1 पर्सन. हा काय झाला, 1 पर्सन म्हणून क्रियापदसुद्धा इथे काय आलं आहे, एकवचनी आलं आहे म्हणून हे वाक्य बरोबर. आता काय म्हटलं, हिअर द सेम पर्सन इज सेक्रेटरी ॲज वेल ॲज प्रिन्सिपल. म्हणजे दोन्ही व्यक्ती ही एकच आहेत. एकच व्यक्ती जी 2 कामं सांभाळतो, प्रिन्सिपलचं पण काम सांभाळतो आणि सेक्रेटरीचं देखील काम सांभाळतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा नियम कळला. हा नियम एक लक्षात घ्या. ए अँड द किंवा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज काय असतात, माय, आवर, योर, हिज, हर, देअर हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत. ते नेहमी नामांच्या आधी येतात. लक्षात घ्या. म्हणजेच नामाच्या आधी जर ए असेल, येथे पण ए असेल, येथे पण ए असेल तर 2 व्यक्ती. फक्त सुरुवातीलाच ए असेल तर एकच व्यक्ती, दुसऱ्याला नसेल एकच व्यक्ती. दोघांना ॲन आर्टिकल असेल दोघे नामाच्या आधी तर 2 भिन्न व्यक्ती. दोघांना पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह माय क्लर्क अँड माय टायपिस्ट जर असं असेल तर 2 भिन्न व्यक्ती आहेत. माय क्लर्क अँड टायपिस्ट जर असं असेल तर एकच व्यक्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. हा पार्ट खूप डिटेलमध्ये आहे, आपल्या पुस्तकात दिलेला आहे, तो व्यवस्थित वाचा अशी अपेक्षा करतो. हा दुसरा नियम तुम्हाला कळालेला असेल. नेक्स्ट, पुढचा नियम बघूयात आपण. तिसरा नियम काय म्हणतो बघा. इफ द सिंग्युलर सब्जेक्ट्स आर प्रेसिडेड बाय ईच ऑर एव्हरी द वर्ब इज युजली सिंग्युलर. आता याच्यात लक्षात घ्यायचं, ईच आणि एव्हरी नंतर येणारे नाम कितीही असो, ईच आणि एव्हरी नंतर येणारे नाम कितीही असो तो करता एकवचनी गृहीत धरला जातो आणि येणारं क्रियापद हे देखील एकवचनीच असतं. लक्षात घ्या. इफ द सिंग्युलर सब्जेक्ट आर प्रेसिडेड बाय ईच अँड एव्हरी द वर्ब इज युजली सिंग्युलर. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ईच आणि एव्हरी नंतर कितीही नामे आलीत, जर तुम्हाला आयोगाने क्रियापद रिकाम्या जागे भरायला सांगितलं तर तिथे क्रियापद नेहमी एकवचनीच भरायचं. म्हणजे तुमचं क्रियापद असलं पाहिजे इज, वॉज, हॅज, डज, वर्क्स यापैकीच काहीतरी असलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ईच आणि एव्हरी नंतर कितीही नामं आलीत तर येणारं क्रियापद हे नेहमी काय पाहिजे, सिंग्युलर म्हणजेच एकवचनी हवं आहे. तर आता आपण एक्झाम्पल बघूयात. इनकरेक्ट यांनी काय दिलं आहे बघूयात. एव्हरी बॉय अँड गर्ल. एव्हरीने काय जोडले, एव्हरीने बॉय अँड गर्ल जोडलं. पण आपला नियम काय म्हणतो, ईच आणि एव्हरीने कितीही नाऊन जोडले तर येणारा क्रियापद हा काय पाहिजे, अनेकवचनी पाहिजे. तर याच्यात बघा, पण क्रियापद इथं काय आलं, अनेकवचनी आलं म्हणून हे वाक्य चुकलं. बरोबर. आता करेक्ट सेंटेन्स बघूया आपण. एव्हरी बॉय अँड गर्ल वॉज रेडी. एव्हरी बॉय
अँड गर्ल वॉज रेडी. याचा अर्थ असा जातो ईच वन वॉज रेडी. याचा अर्थ काय होतो? ईच वन वॉज रेडी असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात लक्ष ठेवा, एव्हरी वन वॉज रेडी, ईच वन वॉज रेडी असा त्याचा इन शॉर्ट अर्थ होतो. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. आणि याच्यानंतर येणारं क्रियापद हे एकवचनीच असतं. ही सर्व एकवचनी क्रियापदं आहेत. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. आता लक्षात घ्या, ही, शी, इट हे काय आहेत? एकवचनी आहेत. राम, गोपाल, गीता, बर्ड, इट ही सगळी एकवचनी कर्ते आहेत. लक्षात घ्या, याच्यानंतर नेहमी एकवचनीच क्रियापद येतं. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. तर ठीक आहे, पुढे बघा. मग हा नियम तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट, आता आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे बघा. आयोगाने याच्यावर काय प्रश्न विचारला आहे बघा. इन व्हिच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द व्हर्ब. म्हणजे सब्जेक्टसोबत कोणता व्हर्ब ॲग्री होतो, म्हणजे कोणती योग्य जोडी येते ते बघूयात आपण आता. ईच मॅन अँड ईच वुमन. ईच मॅन अँड ईच वुमन हॅज अ वोट. ईच नंतर कितीही नाऊन आलेत, ईच मॅन, ईच वुमन, तरी येणारं क्रियापद हे एकवचनीच असतं. हॅज हे एकवचनी क्रियापद आहे, म्हणून हे वाक्य बरोबर. ठीक आहे. दुसरं, ईच मॅन अँड ईच वुमन. ईच नंतर कितीही नाऊन आले तरी येणारं नाम हे येणारं नामानंतर क्रियापद हे एकवचनी असतं. तर बघूया, इथे हॅव आलेला आहे, अनेकवचनी क्रियापद आलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकलं. लक्षात घ्या. नेक्स्ट, द शिप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड वेअर ड्रॉन. बघा, एव्हरी नंतर काय आलं बघा, मॅन आलं आहे, वुमन आलं आहे अँड चाइल्ड आलं आहे. एव्हरी नंतर कितीही नाम आलेत तरी येणारं क्रियापद हे एकवचनीच पाहिजे. इथे वेअर आलेला आहे, हे वाक्य देखील चुकलं. तिथे जर वॉज राहिलं असतं तर ते वाक्य बरोबर आलं असतं. डन. नेक्स्ट, द शिप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड हॅड ड्रॉन. आता याच्यात बघा, हॅड, हॅड हा हॅड किंवा डीड किंवा V2 आणि ऑल मॉडल्स हे कॉमन व्हर्ब असतात. हे काय असतात? कॉमन व्हर्ब असतात. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट ते अप्लाय होत नाहीत एकवचनी अनेकवचनासाठी. कारण सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय? सब्जेक्ट जर एकवचनी असेल तर येणारं क्रियापद एकवचनी असेल. सब्जेक्ट जर अनेकवचनी असेल तर येणारं क्रियापद अनेकवचनी असेल. त्याच्यात कॉमन व्हर्ब अशी व्हर्ब असतात की ती एकवचनी सोबतसुद्धा येतात, अनेकवचनी सोबतसुद्धा येतात. मग इथे हॅड अप्लाय होत नाही. मग याच्यात कोणतं वाक्य येईल? याच्यात फक्त एकच वाक्य बरोबर येईल. कोणतं? हे पहिल्या नंबरचं. आलं का लक्षात? म्हणून या वाक्यात इच आणि जो एव्हरीचा आपण नियम घेतला होता त्या वाक्यात पहिलंच वाक्य बरोबर आहे. आलं लक्षात? मग लक्षात घ्या, इच आणि एव्हरीचा नियम काय म्हणतो? त्याच्यानंतर कितीही नाऊन आलेत तरी तो कर्ता एकवचनी समजला जातो. त्या कर्त्याच्या वचनानुसार येणारं क्रियापद हे देखील एकवचनी पाहिजे. लक्षात घ्या, अशी अपेक्षा करतो. हा नियम तुम्हाला कळला असेल. नेक्स्ट, पुढे आता बघा, टू or more singular subjects connected by or. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त करते or, nor, either or, neither nor take a verb in the singular. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त करते सिंग्युलर सब्जेक्ट, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त एकवचनी करते or, either or, neither nor ने जोडले जातात एकवचनी. एकवचनी करते किंवा जेव्हा दोन एकवचनी करते आयदर ऑर नायदर नॉरने जोडले जातात तेव्हा येणारं क्रियापद हे काय असतं? एकवचनी असतं. येणारं क्रियापद काय असतं? एकवचनी असतं. विद्यार्थ्यांनी एकच लक्षात घ्यायचं, ऑर असेल किंवा इदर ऑर असेल किंवा आयदर ऑर असेल किंवा निदर नॉर असेल, आपल्या भाषेत नायदर नॉर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल. लक्षात घ्या, ही पण पुढचं. तर याच्यानंतर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं की ऑर नंतर, नॉर नंतर आणि बट ऑल्सो नंतर जो कर्ता येतो त्या कर्त्यानुसारच क्रियापद आपलं वचन घेतं. आणि कर्ता म्हणजे ऑर नंतर जर अनेकवचनी कर्ता असेल तर अनेकवचनी क्रियापद येईल. कर्ता म्हणजे नाऊन. एकवचनी कर्ता असेल, नाऊन असेल, एकवचनी क्रियापद. लक्षात आलं? याच पद्धतीने हा नियम कुठे अप्लाय होत आहे? ऑर, नॉर, आलं लक्षात? बट ऑल्सो यानंतर जो करता येईल त्या कर्त्यानुसारच क्रियापद आपलं वचन घेईल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यामध्ये वाक्य काय बघा. इनकरेक्ट सेंटेन्स पहिलं बघा, नायदर ही नॉर आय वेअर देअर.
नायदर ही नॉर आय वेअर देअर. आता नायदर नॉरच्या रचनेत नायदर ही आला आहे, नॉर नंतर काय आला आहे आय, नॉर नंतर येणारा करता आहे आय, बरोबर आहे. मग त्या आय हा येथे भूतकाळात तो वॉज घेतो, बरोबर आहे. वेअर घेतो का, इथे तो चुकला. मग ह्या वेअरच्या ठिकाणी यायला पाहिजे वॉज देअर, बरोबर आहे. नायदर ही नॉर आय वॉज देअर. मध्ये करेक्ट सेंटेन्स खाली दिलेलं आहे बघा, नायदर ही नॉर आय वॉज देअर. मी तुम्हाला सांगितलं होतं की नायदर नॉरच्या रचनेत नॉर नंतर जो करता येतो तो एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी येईल, तो जर अनेकवचनी असेल नॉर नंतर तर क्रियापद अनेकवचनी येईल. नॉर नंतर येथे करता आय आला आहे, आयमध्ये भूतकाळी रूपासाठी आपण वापरतो वॉज. अपवाद आहेत प्रत्येक गोष्टीत, आलं का लक्षात. काही मुलं म्हणते सर आय नंतर वेअर पण येतो, बरं का, येतो. काल्पनिक इच्छा असेल, हायपोथेटिकल कंडिशन असेल, इमेजिनरी ॲक्शन असेल त्यावेळेस येतो. तो इथे नियम अप्लाय होत नाही, जेथे होतो तेथे होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. मग हे तुम्हाला कळलं असेल, आयदर ऑर असेल, नायदर नॉर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल. म्हणजे जवळच्या कर्त्यानुसार क्रियापद आपलं वचन घेतो. जवळचा कर्ता म्हटलं तर विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. जवळचा कर्ता म्हणजे जो क्रियापदाच्या आधी असतो त्याला जवळचा कर्ता म्हणतात. म्हणजे वेअरच्या आधी काय आय, मग आयच्या अनुषंगाने वेअर बरोबर आलं आहे का इथे, नाही आलं आहे, तिथं वॉज पाहिजे. पुढे आलं का लक्षात. मग हा नियम तुम्हाला कळला असेल अशी अपेक्षा करतो. बघा याच्यावर काही आयोगाने प्रश्न विचारले आहेत का, विचारला आहे प्रश्न बघा. MPSC अंतर्गत आयोगाने परीक्षेत विचारलेले प्रश्न. बोथ रमन अँड पुष्करन वे आर नॉट प्रेझेंट देअर. आता बघा हा वेगळा नियम आहे. बोथ रमन अँड पुष्करन वे आर नॉट प्रेझेंट देअर. पहिली गोष्ट, बोथ हा नकारार्थी वाक्यात येत नाही. नकारार्थी वाक्याची रचना करायची असेल आणि दोन घटक असतील, दोन व्यक्ती असतील, पदार्थ असेल तर आपण तिथे नायदर नॉरची रचना करतो. मग हे वाक्य असं येईल बरोबर. पहिलं वाक्य चुकलं आहे. हां, नायदर रमन नॉर पुष्करन वेअर प्रेझेंट देअर असं वाक्य येईल. बोथच्या वाक्यात नॉट येत नाही, बोथच्या वाक्यात नॉट येत नाही, लक्षात घ्या. परीक्षेत असं वाक्य विचारलं होतं आयोगाने, बोथ डिड नॉट गो. आपला सगळा भर आयोगाने विचारलेल्या प्रश्नपत्रिकावरच असतो. आपण जे बॅच घेतो, प्रश्न आयोगाने विचारलेला प्रश्न, नियम झाला की आयोगाने विचारलेला प्रश्न, त्याच्यावर काय प्रश्न विचारलेला आहे तिथल्या तिथेच विद्यार्थ्यांचं माइंड सेट होतं. जास्त इकडचं तिकडचं घेण्यात अर्थ नाही आहे. विद्यार्थी आणि आयोग हाच खूप महत्त्वाचा भाग आहे आज इंग्रजी पास होण्यासाठी, लक्षात घ्या. दुसऱ्या गोष्टी नगण्य आहेत, आलं का लक्षात. बघा मग लक्षात आलं, बोथ डिड नॉट गो हे वाक्य आयोगाने विचारलं होतं आणि याचं करेक्शन आहे नायदर वेंट किंवा नायदर ऑफ देम वेंट असं लिहिलं तरी चालतं, लक्षात घ्या. बोथच्या वाक्यात निगेटिव्ह रचना येत नाही. बोथच्या वाक्यात नॉर, नॉट, नेवर, नथिंग असे नकारदर्शक शब्द येत नाहीत. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. पहिलं वाक्य चूक आहे. हे वाक्य करेक्ट आपल्याला असं करता येईल, नायदर रमन नॉर पुष्करन वेअर प्रेझेंट देअर असं वाक्य येईल ते. डन. दुसरं वाक्य बघा, नायदर रमन नॉर पुष्करन वॉज प्रेझेंट देअर. आता मी काय सांगितलं होतं लक्ष द्या. पहिल्या वाक्यात मी काहीतरी मिस्टेक केली, तुम्ही पकडली का नाही मला माहीत नाही. पहिल्या वाक्यात मी काय बोललो, नायदर रमन नॉर पुष्करन वेअर प्रेझेंट देअर असं वाक्य बोललो मी, बरोबर आहे. नायदर नॉरमध्ये ऑलरेडी नॉट असतो, पण नायदर नॉरच्या रचनेत मी तुम्हाला बोललो की नॉर नंतर जो करता येतो त्या कर्त्यानुसार क्रियापद आपलं वचन घेतं, बरं का. नॉर नंतर कोणता करता आला आहे, पुष्करन, बरोबर. मग तो एकवचनी आहे, मग त्याच्यानंतर यायला पाहिजे वॉज, वेअर येणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजेच काय झालं, दुसरं वाक्य काय झालं. मग दुसरं वाक्य काय झालं, दुसरं वाक्य तिथे बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, आन्सर ऑप्शनमध्ये कोणतं तुमचं ऑप्शन आहे, पहिलं तर चुकलं आपलं, मग फक्त बी बरोबर आहे. मग बी कुठे आहे, बी आहे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये, लक्षात आलं. म्हणजे तो रूल किंवा ती ट्रिक्स आणि आयोगाने विचारलेला प्रश्न याची जर तुम्हाला प्रॉपर सांगड घालता आले तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीमध्ये जास्त अभ्यास करायची तुम्हाला गरज नाही असं मला वाटतं. फक्त प्रॉपर चॅनलने जावं, बरोबर. नुसतं नियमच शिकत बसले तर त्याचं काहीच होणार नाही, लक्षात घ्या. अप्लाय करता यायला पाहिजे आपल्याला. ईच अँड एव्हरी रूल शुड बी अप्लाइड प्रॉपरली वाईल स्टडिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड इट्स ग्रामर, लक्षात घ्या. ह्या गोष्टी तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजेत प्रॉपरली. अप्लाय तेव्हाच होतात ज्यावेळेस आपण आयोगाने विचारलेला प्रश्न त्या घटकावर कसा आहे त्यावेळेस जे आपण सॉल्व करतो. नियम वाचण्यापेक्षा ॲप्लिकेशनवर विद्यार्थ्यांनी जास्त भर दिला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. आणखी एक प्रश्न आहे बघा, नायदर द बॉय नॉर हिज सिस्टर. काय सांगितलं मला, नायदर नॉरच्या रचनेत नॉर नंतर जो करता येतो त्या कर्त्यानुसार
क्रियापद आपलं वचन घेतं, जास्त काहीच बघायचं नाही, ऑटोमॅटिक तुमचं उत्तर सापडतं. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे एकवचनी करता कोणता, अनेकवचनी करता कोणता, एकवचनी क्रियापद कोणतं, अनेकवचनी क्रियापद कोणतं. आता हा प्रश्न सोडवण्याच्या आधी जर आम्ही जनरली बोलतो, जेव्हा विद्यार्थ्यांना विचारलं की गोज हा क्रियापद एकवचनी आहे की अनेकवचनी आहे, तर त्यापैकी म्हणजे विचारलेल्या प्रश्नामध्ये 90% विद्यार्थी म्हणतात की सर गोज हा अनेकवचनी क्रियापद आहे. हे चूक आहे विद्यार्थी मित्रांनो. गोज कुठे येतो? ही, शी, राम, बरोबर आहे. हे असे जर करते असतील तिथे गोज येईल. विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, या वाक्यात ही, शी, राम हे एकवचनी का अनेकवचनी आहेत? एकवचनी आहेत. मग हा क्रियापद एकवचनी झाला का अनेकवचनी? एकवचनी. आलं का लक्षात? इंग्रजीमध्ये ज्या क्रियापदाला SES प्रत्यय लागतो तो एकवचनी असतो आणि ज्या क्रियापदाला SES प्रत्यय लागत नाही तो अनेकवचनी होतो. क्रियापदांचा सोर्स हा अनेकवचनीच असतो. लक्षात गेली त्यांना आपण नेहमी कसं लिहितो? आता आपण म्हणतो क्रियापद म्हणताना गो म्हणतो, बरोबर ना? अनेकवचनीच त्याचा सोर्स असतो. हे अनेकवचनी क्रियापद आहे. आलं का लक्षात? ज्याला SES लागलेला असतो तो एकवचनी असतो. मग आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. बघा मग आता, नायदर द बॉय नॉर हिज सिस्टर, नॉर नंतर जो करता आला असेल तो जर एकवचनी असो तर एकवचनी क्रियापद, अनेकवचनी असेल तर अनेकवचनी क्रियापद. आता याच्यात बघा, नॉर हिज सिस्टर एकवचनी आहे, मग येणारं क्रियापद पण एकवचनी पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये इज, वॉज, हॅज, डज किंवा SES प्रत्यय लागलेलं कोणतेही असेल ऑप्शनमध्ये ते आपण सिलेक्ट करायचं आहे. आता यात बघूया, आर गोईंग येईल का? आर अनेकवचनी नाही येणार. गो येईल का? गो अनेकवचनी नाही येणार. गोज येईल का? यस एकवचनी आहे, इथंच घेतलं आपण. अच्छा येईल. विल गो येईल का? विल. सगळे मॉडेल्स हे कॉमन वर्ब असतात कारण ते एकवचनी सोबतसुद्धा येतात, अनेकवचनीसोबतसुद्धा येतात. ते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये अप्लाय होत नाहीत. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. झालं मग? लक्षात आलं? या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला. चला 5वा नियम बघूयात आता. वेन द सब्जेक्ट जॉईंड बाय ऑर, नॉर or of different numbers, the verb must be plural and the plural subject must be placed next to the verb. आता हा नियम बघा, खूप लोक याच्यामध्ये गोंधळ करतात. आयदर ऑर असेल, नायदर नॉर असेल. याच्यानंतर जर एक एकवचनी करता असेल, एक अनेकवचनी करता असेल तर अनेकवचनी कर्त्याचं स्थान कुठे पाहिजे? तर अनेकवचनी कर्त्याचं स्थान मित्रांनो ऑर नंतर पाहिजे, आयदर ऑरच्या ऑर नंतर पाहिजे, नायदर नॉरच्या नॉर नंतर पाहिजे. मग तो करता अनेकवचनी ऑर, आयदर ऑरचा ऑर, नायदर नॉरचा नॉर नंतरच येईल आणि त्या कर्त्याच्या अनुसरून योग्य असं अनेकवचनी क्रियापद येईल. तर बघूयात मग. आता इनकरेक्ट पहिलं वाक्य म्हटलं, नायदर द असिस्टंट मास्टर्स नॉर द हेडमास्टर वॉज प्रेझेंट. आता हे वाक्य बघा बरं का, हे वाक्य मी तुम्हाला काय सांगितलं, जर एका वाक्यात आयदर ऑरची रचना आहे किंवा नायदर नॉरची रचना आहे, जर एका वाक्यात एक एकवचनी करता व एक अनेकवचनी करता येत असेल तर अनेकवचनी कर्त्याचं स्थान हे क्रियापदाच्या जवळ असायला हवं, म्हणजेच नॉर नंतर ऑर नंतर असायला हवं. परंतु वरील वाक्यात कसं दिलं आहे? वरील वाक्यात कसं दिलं आहे? द हेडमास्टर म्हणजे क्रियापदाजवळ काय दिलं आहे? एकवचनी कर्ता दिला आहे. हा क्रम गृहीत धरला जात नाही. जर आपण व्याकरणच्या नियमानुसार म्हणाल, बहुतेक शिक्षक लोक याला करेक्ट म्हणतील, पण विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या शिक्षक मित्रांनो तुम्हीही लक्षात घ्या, ही रचना जर आपल्याला करायची असेल तर अनेकवचनी नाम हे जवळच्या क्रियापदाजवळ यायला हवं. तर बघा मग पहिलं वाक्य हे इनकरेक्ट आहे. कशामुळे इनकरेक्ट आहे लक्षात घ्या. बहुतेक विद्यार्थ्यांना वाटेल सर हेडमास्टर एकवचनी वॉज बरोबर आहे, पण मित्रांनो हे मिसप्लेस झालं आहे. एक जर एकवचनी करता असेल आणि एक अनेकवचनी असेल तर अनेकवचनी कर्त्याचं स्थान हे क्रियापदाजवळ असायला पाहिजे. इथे असिस्टंट मास्टर्स पाहिजे, पण तिथे हेडमास्टर आहे एकवचनी, ते स्थान चुकलेलं आहे, लक्षात घ्या. मग खालच्या वाक्यात बघा, नायदर द हेडमास्टर नॉर द असिस्टंट मास्टर्स वेअर प्रेझेंट. आता हे बरोबर आलं, लक्षात घ्या. अशी अपेक्षा करतो हा नियम तुम्हाला कळलेला असेल. एक एकवचनी करता असेल आणि एक अनेकवचनी असेल, ते जर आयदर ऑर नायदर नॉर हे जोडले गेले असतील तर ऑर नंतर अनेकवचनी करता पाहिजे आणि त्यानंतर इमिजिएट अनेकवचनी क्रियापद येतं, लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचं बघूयात. आता 6वा बघा नियम याच्यामध्ये, व्हेन द सब्जेक्ट्स जॉईंड बाय ऑर नॉर आर ऑफ द डिफरंट पर्सन्स द वर्ब ॲग्रीज इन पर्सन विथ द वन नियरेस्ट इट. आलं का लक्षात. मग आता इथं काय म्हटलं आहे, व्हेन द सब्जेक्ट जॉईन बाय ऑर नॉर आर ऑफ डिफरंट पर्सन्स द वर्ब ॲग्रीज इन पर्सन विथ द वन नियरेस्ट टू इट. पण याच्यात एकवचन अनेकवचन असा उल्लेख केलेला नाही आहे, लक्षात घ्या.
ठीक आहे. मग बघा आयदर ऑरच्या रचनेत कर्त्याजवळ क्रियापदाजवळ जो कर्ता असेल त्या कर्त्याच्या वचनानुसार किंवा जे सर्वनाम असेल त्या सर्वनामाच्या वचनानुसार क्रियापद आपलं वचन घेईल. आता याच्यात बघा इनकरेक्ट. आयदर ही ऑर आय. ऑर नंतर काय आलं आहे? आय आला आहे. आयला आपण ॲम वापरतो, परंतु येथे काय आलं आहे? इज आला आहे, म्हणून हे वाक्य चुकलं. क्रियापदाच्या जवळच्या कर्त्यानुसार क्रियापद कोणतं आहे? इज आहे. त्याचा जवळचा कर्ता कोणता आहे? आय आहे. आयला आपण ॲम घेतो का इज घेतो? डेफिनेटली आपण काय घेतो? ॲम घेतो. मग खालची करेक्ट वाक्य बघा. आयदर ही ऑर आय ॲम मिस्टेकन. हे वाक्य इथे बरोबर आलं, लक्षात घ्या. तर बघूयात यावर काही आयोगाने प्रश्न विचारले आहेत का? पुढे आहेत. आयदर यू ऑर युअर आय साईड. आयदर यू ऑर युअर आय साईड. सॉरी, मी रिपीट करतो क्वेश्चन. आयदर युअर आय साईट ऑर युअर ब्रेक्स. ऑर युअर ब्रेक्स. युअर ब्रेक्स अनेकवचनी आहे, म्हणजे ऑर नंतर काय आलं आहे? अनेकवचनी आलं आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं आयदर ऑर नायदर नॉर. अनेकवचनी जर त्याच्यात करता असेल तर त्याचं स्थान हे ऑर नंतर नॉर नंतर असावं, लक्षात घ्या. ठीक आहे. डॅश 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 बॅड. आता या वाक्यात त्यांनी सूचना दिली आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कॅन करेक्टली फिल इन द ब्लँक इन द अबोव सेंटेन्स. तर या वाक्यात योग्य कोणतं ऑप्शन येईल तर बघूयात. आता बघूयात अनेकवचनी. मग अनेकवचनीच क्रियापद यायला पाहिजे. आता बघा मग याच्यामध्ये आर, वेअर, हॅव, डू किंवा वर्क हे सगळे अनेकवचनी क्रियापद आहेत. यापैकी काही आहे का? त्या काळानुसार आपण घेतो. बघूयात. आयदर युअर आयसाईट ऑर युअर ब्रेक्स. आर आहे, इज नाही येणार, वॉज नाही येणार, नन नाही येणार. अनेकवचनी क्रियापद येईल जो ऑर नंतर आला युअर ब्रेक्स. त्याच्यानंतर अनेकवचनी क्रियापद येईल जो पहिल्या ऑप्शनमध्ये आहे आर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं आयदर युअर आयसाईट ऑर युअर ब्रेक्स आर बॅड. लक्षात आलं? त्या अनुषंगाने तो रूल आपण अप्लाय येथे केला, परीक्षेत आलेला आहे तो. डन. नेक्स्ट पुढचं बघूयात. आता MPSC अंतर्गत आणखी याच्यावर प्रश्न विचारलेले बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब टू फिल इन द ब्लँक. आता याच्यात बघा आयदर प्रताप ऑर प्रदीप. ऑर नंतर कोणता करता आला आहे? प्रदीप. प्रदीप म्हणजे ही जो एकवचनी आहे आणि त्याच्यानंतर रिकामी जागा दिली आहे. रिकाम्या जागेनंतर जर क्रियापदचं तिसरं रूप असेल तर तो परफेक्ट टेन्स असतो. जर तिसऱ्या रूपानंतर जर बीन असेल किंवा नसेल पण बाय जर असेल तर तिथे टू बीचं कोणतंही रूप येऊ शकतं, कारण ती पॅसिव्ह व्हायची रचना असते, लक्षात घ्या. पण सरळ स्टेटमेंट असेल आणि रिकाम्या जाग्यानंतर जर V3 असेल तर तिथे डोळे झाकून परफेक्ट टेन्सची रचना येते. आता बघूया. आयदर प्रताप ऑर प्रदीप डॅश डॅश डन धिस मिस्चिफ. ऑर नंतर प्रदीप आला आहे, तो एकवचनी आला आहे. जर हे वाक्य वर्तमान काळी असेल म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं असेल तर प्रदीप ही नंतर हॅज येईल. प्रदीप म्हणजेच काय? ही नंतर काय येतो? हॅज येतो. तर बघूयात. हॅव येईल का? नाही येणार. हॅज येईल का? येस. आर येईल का? नाही. विल तर अजिबात नाही. ठीक आहे. मग लक्षात घ्या. विद्यार्थी म्हणतात सर अनेकवचनी आहे किंवा एकवचनी आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या. तर इथे फक्त काय आलं? तिथे हॅज येणार, कारण पुढे काय V3 आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आयदर ऑरच्या रचनेत हा परीक्षेत आलेला जो प्रश्न आहे तो कसा इम्पॅक्ट करतो त्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नावर जर आपण एक टॉपिक वाचला आणि ते बघत गेलो, सोडवत गेलो, प्रॉपर शिक्षकांचं मार्गदर्शन घेत गेलो तर आपला इंग्रजीचा अभ्यास हा अतिशय इझी होतो. डन. आता पुढे बघा. नेक्स्ट पुढचं 7व्या नंबरचं बघा. अ कलेक्टिव्ह नाउन टेक्स अ सिंग्युलर वर्ब व्हेन द कलेक्शन इज थॉट ऑफ ॲज अ होल. जेव्हा समुदायवाचक नामामध्ये म्हणजे त्या व्यक्तींमध्ये एक वाक्यता असेल तेव्हा येणारं क्रियापद काय असतं? एकवचनी असतं आणि जेंडर हे न्यूट्रल जेंडर असतं, असा त्याचा अर्थ आहे. अ प्लुरल वर्ब व्हेन द इंडिव्हिज्युअल ऑफ विच इट इज कंपोज आर थॉट ऑफ. आणि समुदायवाचक वाक्यातील सदस्यांमध्ये जर मतभिन्नता असेल तर तिथे अनेकवचनी क्रियापद येतं, कारण तो करता अनेकवचनी बनतो. बघूयात. द काउन्सिल हॅज चोझन द प्रेसिडेंट. द काउन्सिल हॅज चोझन द प्रेसिडेंट म्हणजे त्यांचं काय झालं आहे? एकमत झालं आहे, म्हणून इथे काय आलं आहे? एकमत झालं आहे, म्हणून इथे एकवचनी क्रियापद आलं आहे. द काउन्सिल हॅज चोझन द प्रेसिडेंट एकवचनी आहे, म्हणजे युनॅनिमिटी आहे त्यांच्यात, युनॅनिमसली आहे, वन ॲग्रीमेंट आहे, युनिटी आहे त्यांच्यामध्ये, म्हणून तिथे एकवचनी क्रियापद. आता द मिलिटरी वेअर कॉल्ड आउट.
याच्यात मतभिन्नता आहे. लक्षात आलं? म्हणून येथे काय आलं? वेअर आलं. लक्षात घ्या. म्हणजे काही नाऊन अशी आहेत त्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह कलेक्टिव्ह नाऊनचा हा भाग असतो. लक्षात घ्या. हे एकवचनी देखील असतात आणि अनेकवचनी देखील असतात. आलं लक्षात? आता याच्यावर काही आयोगाने प्रश्न विचारला आहे का ते बघूयात. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. पुढचा 8वा बघा. सम नाउन्स विच आर सिंग्युलर इन फॉर्म बट प्लुरल इन मिनिंग टेक अ प्लुरल वर्ब. आलं लक्षात? म्हणजे काही नामं दिसायला काय असतात? अनेकवचने दिसतात, पण आहे त्या फॉर्ममध्येच ते एकवचनी असतात. पण एक लक्षात घ्या, इथे इनकरेक्ट काय म्हटलं आहे बघा. करेक्ट इनकरेक्ट बघूयात आपण. ज्या विषयांच्या नामाच्या शेवटी सी एस असतो, काय असतो? सी एस. पॉलिटिक्स, मॅथमॅटिक्स, इथिक्स, सिविक्स, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, लिंग्विस्टिक्स, मेटाफिजिक्स, म्हणजे सगळ्यांच्या शेवटी काय येतो आहे? सी एस येतो आहे. हे विषय जेव्हा विषयाचं नाव म्हणून येतात तेव्हा ते एकवचनी असतात. या उलट याच विषयांच्या नावाआधी जर माय, आवर, युअर, हिज, हर, सच, द किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव जर येत असेल, मॅथमॅटिक्स ऑफ अजय, तर ते त्यावेळेस अनेकवचन असतात. त्यातून गुणांचा बोध होतो आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे अनेकवचनी असतं. विद्यार्थ्यांनी यांची नोंद घ्यावी. जेव्हा ज्या विषयांच्या नावाच्या शेवटी सी एस आहे जेव्हा ते विषयाचं नाव म्हणून येतात तेव्हा ते एकवचनी असतात. या उलट या विषयांच्या नावापूर्वी, म्हणजे कोणते विषय ज्यांच्या शेवटी फक्त सी एस आहे, इंग्लिश, मराठी, हिंदी, जिओग्राफी, हिस्ट्री हे नाही, ज्या विषयांच्या नावाच्या शेवटी काय सी एस आहे, या विषयांच्या नावाआधी जर माय, आवर, युअर, हिज, हर, देअर, सच, द असे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ज आलीत तर ते अनेकवचनी बनतात, कारण त्यातून गुणांचा बोध होतो आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे अनेकवचनी असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, मॅथमॅटिक्स आर अ ब्रांच ऑफ स्टडी इन एव्हरी स्कूल. आता हा इथं विषय आहे, मग तो अनेकवचनी नाही येणार, एकवचनी येईल. जसं म्हटलं, मॅथमॅटिक्स इज द क्वीन ऑफ ऑल सायन्सेस. मॅथमॅटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. तिथं जर आर आला, मॅथमॅटिक्स आर अ डिफिकल्ट सब्जेक्ट नाही, जेव्हा तो विषयाचं नाव असतो तेव्हा तो एकवचनी असतो. आलं लक्षात? ज्यातून गुणांचा बोध होत असेल तेव्हा तो अनेकवचनी असतो. जर हेच वाक्य मी तुम्हाला असं सांगितलं, माय मॅथमॅटिक्स असं तुम्हाला विचारलं, इज ऑब्लिक आर वीक, तर लक्षात घ्या यातून गुणांचा बोध होत आहे. येथे आर येईल, इज येणार नाही, कारण माय मॅथमॅटिक्सचा अर्थ होतो माय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स नॉट अ सब्जेक्ट, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग तिथे काय येईल? गुणांचा बोध होईल, तिथं अनेकवचनी क्रियापद येईल. येथे जर विषयाचं नाव आहे तर एकवचनी क्रियापद येईल. आलं लक्षात? ह्या गोष्टी लक्षात घ्या. खूप डीपमध्ये या कॉन्सेप्ट्स आहेत, हळूहळू ते आपण यूट्यूबवर सगळ्या घेऊ. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट. आता पुढे बघा. वर्ड्स जॉईन टू ए सिंग्युलर सब्जेक्ट बाय विथ, टुगेदर विथ, इन ॲडिशन टू, ऑर ॲज वेल ॲज, etc आर पॅरेंथेटिकल अँड देअरफॉर डू नॉट अफेक्ट द नंबर ऑफ द वर्ब. इंग्लिश जाऊ दे. ज्या वाक्यांमध्ये काय काय येते बघा, म्हणजे जेव्हा कशाने करते, दोन करते, जर विथ, टुगेदर विथ, इन ॲडिशन टू, ऑर नाही, ॲज वेल ॲज, म्हणजे याच्यात काय ॲज वेल ॲज असेल. इथं काय सांगितलं फक्त विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, इन द कंपनी ऑफ, इन ॲडिशन टू, बिसाइड्स, ॲज वेल ॲज. म्हणजे जेव्हा दोन करते याने जोडले जातात तेव्हा प्रथम जो करता येतो, म्हणजे जेव्हा दोन करते कशाने जोडले जातात? कशाने? विथ, टुगेदर विथ, इन ॲडिशन टू, ॲज वेल ॲज, बिसाइड्स, इन ॲडिशन टू, अलग, इन द कंपनी ऑफ, अलॉंग विथ ने जोडली जातात, तेव्हा प्रथम येणाऱ्या कर्त्याच्या वचनानुसार प्रथम येणारा कर्ता जर एकवचनी असेल तर क्रियापद देखील एकवचनी येईल. प्रथम येणारा कर्ता जर अनेकवचनी असेल तर येणारं क्रियापद देखील अनेकवचनी असेल. तर बघूया. आता या वाक्यात बघा, इनकरेक्ट वाक्य बघा. द चीफ विथ ऑल हिज मेन वेअर मॅस्कर्ड. आता याच्यात बघा, द चीफ विथ ऑल हिज मेन वेअर मॅस्कर्ड. आता ह्या वाक्यामध्ये याचा खरा कर्ता द चीफ आहे. त्या खऱ्या कर्त्यानुसार मी बोललो ना तुम्हाला, विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, इन द कंपनी ऑफ, बिसाइड्स, ॲज वेल ॲज इत्यादी रचनेमध्ये जो कर्ता प्रथम येतो त्या कर्त्यानुसार क्रियापद आपलं वचन घेतं. इथे वेअर आलं आहे, जे चुकलेलं आहे की कारण द चीफ हा एकवचनी आहे म्हणून येथे क्रियापद यायला पाहिजे एकवचनी. लक्षात? मग खालचं वाक्य बघा.
द चीफ विथ ऑल हिज मेन वॉज मॅस्कट. विद्यार्थी काय करतात, जवळचंच हिज मेन गृहीत धरलं मग ते वेअर बरोबर आहे म्हणून उत्तर बरोबर देतात. नाही विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये ज्या वाक्याची सुरुवात किंवा ज्या वाक्याची सुरुवात म्हणजे दोन नाऊन जोडली जातात किंवा दोन कर्ते जोडली जातात कशाने, विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, इन द कंपनी ऑफ, इन ॲडिशन टू, ॲज वेल ॲज, बिसाइड्स ने दोन कर्ते जोडले जातात. तर प्रथम कर्ता जो असतो या वाक्यात प्रथम कर्ता आहे द चीफ. तो जर एकवचनी असेल तर एकवचनी क्रियापद येतं, तो जर अनेकवचनी असेल तर अनेकवचनी क्रियापद येतं. लक्षात आलं? ठीक आहे, बघूयात मग नेक्स्ट. याच्यावर काही प्रश्न आहेत का? ओके आहे. फिल इन द ब्लँक विथ द फॉलोइंग सेंटेन्स. चूज ॲन ॲप्रोप्रिएट वर्ब फॉर्म दॅट ॲग्रीज विथ द सब्जेक्ट. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2015ला हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यात बघा, द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स. द जनरल बघा प्रश्न, द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स डॅश 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 किल्ड. आता विद्यार्थी मित्रांनो इथे आहे विथ, विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, ॲज वेल ॲज. या रचनेत प्रथम जो कर्ता येतो, प्रथम कर्ता आहे द जनरल, तो एकवचनी आहे. त्या एकवचनी कर्त्यानुसार येथे आपल्याला एकवचनी क्रियापद भरावं लागेल. तर ते बघा, आता याच्यात बघा हॅज बीन, हॅव बीन. आता याच्यात बघा द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स, कर्ता एकवचनी आहे. ठीक आहे. आता याच्यात बघा हॅज बीन येईल, पुढे हॅव बीन येईल, आर, वेअर. आता ही जर रचना, आता लक्षात घ्या, ही रचना पॅसिव्ह व्हॉइसची आहे. ही रचना कसली आहे? पॅसिव्ह व्हॉइसची आहे. लक्षात घ्या, पॅसिव्ह व्हॉइसची जर रचना असेल तर लक्षात घ्या तिथं काय येणार, हॅज बीन प्लस V3 येणार. मग लक्षात घ्या, द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स, ऑल हिज सोल्जर्स हॅज बीन किल्ड. आलं लक्षात? कारण करता काय आहे, द जनरल आहे. मग हॅव बीन नाही येणार, आर नाही येणार, वेअर नाही येणार. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, हॅज बीन. आलं लक्षात? कारण प्रथम करता कोणता आहे, द जनरल. आलं लक्षात? नेक्स्ट पुढे आता 10वा नियम बघायचा. व्हेन द सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन, केअर शुड बी टेकन टू सी दॅट द वर्ब ॲग्रीज इन द नंबर अँड पर्सन विथ द अँटीसिडेंट ऑफ द रिलेटिव्ह प्रोनाउन. फॉर एक्झाम्पल, आता रिलेटिव्ह प्रोनाउन हू, हुम, हुज, विच, दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत. त्याच्या आधी जो कर्ता येतो, नाऊन किंवा प्रोनाऊन येतो, त्याला अँटीसिडेंट असं म्हणतात, म्हणजे त्याला पूर्वपद असं म्हणतात. आणि त्या पूर्वपदानुसारच क्रियापद आपलं वचन घेतं. या वाक्यात बघा, हू हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, त्याच्या आधी जो कर्ता आला आहे त्या कर्त्यानुसार आपण क्रियापद घेतो. या येणाऱ्या कर्त्याला आपण अँटीसिडेंट इंग्लिशमध्ये म्हणतो आणि मराठीत त्याला पूर्वपद असं म्हणतात. पूर्वपद रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी जो येतो त्याला पूर्वपद म्हणतात. पूर्वपदामध्ये फक्त नाऊन आणि प्रोनाऊन असतात. लक्षात घ्या. इनकरेक्ट काय, आय हू इज युअर फ्रेंड विल गार्ड युअर इंटरेस्ट. आता बघा, आय करता आहे, बरोबर आहे, हू रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी आय जो करता आला आहे या कर्त्यानुसार इथं क्रियापद यायला पाहिजे, ॲम. पण इथं काय आलं आहे, इज आलं आहे, म्हणून हे वाक्य चुकलं. मग करेक्ट सेंटेन्स बघा, आय हू ॲम युअर फ्रेंड विल गार्ड यू. मग आलं का बघा, रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी आय आहे, त्या आयनुसार येथे करता काय आला आहे, ॲम आला आहे. रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी जो नाऊन किंवा प्रोनाऊन येतो त्याला अँटीसिडेंट म्हणतात. तो जर एकवचनी असेल तर कर्त्या त्या एकवचनीनुसार एकवचनी येईल. तो जर अनेकवचनी असेल तर त्या कर्त्यानुसार क्रियापद अनेकवचनी येईल. लक्षात आलं? मग रिलेटिव्ह प्रोनाऊनचा नियम तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये हे 10 नियम आपण घेतलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या 6 ऑक्टोबरला आपली ऑफलाईन बॅच देखील चालू होणार आहे. तिचा वेळ असेल 4 ते 6. ऑफलाईन बॅचमध्ये आपलं स्वरूप कसं आहे, ऑफलाईन बॅचमध्ये आपण फक्त नियमांच्या आधारावर किंवा ट्रिक्सच्या आधारावर आयोगाने जे विचारलेले प्रश्न असतात त्यांना हॅमरिंग करतो. म्हणजे एक माइंड सेट व्हायला पाहिजे. आपल्याला इंग्लिश शिकून काय PhD व्हायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, परीक्षा पास व्हायची. म्हणजे जो महत्त्वाचा भाग आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. म्हणजे एक छोटीशी नोटबुक, एक 100 पेजेस नोटबुकमध्ये तुम्ही सगळं इंग्लिशचं स्वतःचं स्ट्रक्चर तयार करू शकतात. केव्हा हे तेव्हाच होऊ शकतं जर इंग्लिशवर तुमचं माइंडसेट झालेलं असेल. ते माइंडसेट कसं करायचं ते ऑफलाईन बॅचमध्ये मी प्रत्येक विद्यार्थ्याला करून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या 6 ऑक्टोबरला दुपारी 4 ते 6 आपली बॅच चालू होणार आहे. 6 तारखेला आपला सेमिनार देखील आहे. तर जे पुण्यात आहेत त्यांनी सेमिनार अटेंड करावा अशी त्यांना मी विनंती करतो. आणि येणाऱ्या परीक्षेत जे आहे, जो सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट वाटतो तो मी तुम्हाला अत्यंत सोपा करून देईल. कारण ह्या महाराष्ट्रात खरं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला 2011पासून जे पुस्तक चाललं होतं ते MJ शेखने सुरुवातीला लिहिलं. नंतर खूप लेखक तयार झालीत, लक्षात असू देत, त्यांनाही योगदान तेवढंच आहे. पण ज्याने सगळं महाराष्ट्रात
एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला टच दिला ते एम जे शेख सर तुम्हाला स्वतः शिकवणार आहेत. याचा तुम्ही प्रचंड फायदा घ्या आणि अतिशय तुम्ही वर्गात काहीही विचारू शकतात. जी तुम्हाला अडचण आली जागच्या जागी सॉल्व नंतर सांगतो, उद्या सांगतो, परवा सांगतो, विचारू नको, माझी लिंक नको तोडू, असे फालतू उत्तर मी देत नाही. तिथल्या तिथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असतो. ईच अँड एव्हरी प्रश्नाचं तुम्हाला उत्तर वर्गात मिळेल आणि तुमचं माइंड सेट होईल आणि स्पर्धा परीक्षेच्या इंग्रजीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील अशी अपेक्षा करतो. आणि आपली ऑनलाईन बॅचसुद्धा आहे. ऑनलाईन बॅचला फक्त व्होकॅब्युलरी हा भाग आपण 4ही ऑप्शन मराठीमध्ये देतो आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते तोंडपाठ व्हावं. म्हणजे व्होकॅब्युलरीचं विद्यार्थी अभ्यास करत नाही, त्याला आपण तेही सगळं व्यवस्थित टाकतो आहे. तर विद्यार्थी मित्रांना तेही सांगतो. आणि बहुतेक विद्यार्थी म्हणतात सर एवढी फीस परवडत नाही. अरे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यांची फीस बघा किती आहे. तुम्ही मला एक सांगा, मी किती फीस ठेवली पाहिजे तुमच्यासाठी? मी एक आठवडा ती फीस ठेवू शकतो, पण ती मला सुद्धा परवडायला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे मी जी केलेली मेहनत आहे त्याचं योगदान देखील मला मिळालं पाहिजे आणि तुमच्या खिशाला देखील ती परवडायला पाहिजे. मग मी सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही मेसेज टाका. मग आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम जे शेख इंग्लिश इन्स्टिट्यूट, आपलं यूट्यूब चॅनल आहे एम जे शेख इंग्लिश इन्स्टिट्यूट. याच्यावर तुम्ही मेसेज करू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 9860484876. तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा फोन देखील करू शकतात. आजच्या लेक्चरमध्ये आता लक्षात घ्या, आणि विशेष म्हणजे आपण प्रत्येक लेक्चरमध्ये म्हणजे प्रत्येक तासाला व्होकॅब्युलरीची विशेष तयारी देतो, एक शीट देऊन. तो भाग खूप महत्त्वाचा आहे. इथं आपण दिलेलं आहे की व्होकॅब्युलरीची विशेष तयारी आपण क्लासमध्ये करून घेतो. तो भाग देखील महत्त्वाचा आहे. ना तर काय करतं विद्यार्थी, फक्त 15 मार्काचं ग्रामर शिकतात, ते महत्त्वाचं नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळ्यात जास्त प्रत्येक टेस्ट, प्रत्येक याच्यावर, प्रत्येक घटकावर आपण शनिवारी टेस्ट घेत असतो. जे विद्यार्थी आता सध्या माझ्याकडे क्लास करतायत, तुम्ही त्यांना विचारा, त्यांना जर फायदा झाला असेल, तुम्हाला जर फायदा होत असेल तरच तुम्ही या, अदरवाईज येऊ नका. ठीक आहे, एवढं सांगून आज जे मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईनबद्दल मी तुम्हाला आवाहन केलं. तुम्हाला कोणती फीज अफोर्डेबल आहे तेही मला सांगा. तुमच्यासाठी मी एक आठवडा ते करेल, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या योजनेचा, संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि आजचं जे आपलं सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचं, ज्या विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केलेली होती की सर ते थोडं फीस पण कमी करा आणि सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचं आम्हाला कळत नाही, तर मी 10 नियम घेतलं. हे सुरू आपण ठेवू, प्रत्येक विषयाचं असं करू. आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कॉमन एरर्सवर फोकस करणे, तो भाग ही देखील आपण घेऊ. आणि व्होकॅब्युलरीचं सेशन देखील आपण सुरू करू. व्होकॅब्युलरीचं विद्यार्थ्यांना खूप अडचण आहे, मी तुम्हाला प्रॉमिसने सांगतो. व्होकॅब्युलरीचा आपण अतिशय दर्जेदार सेशन सुरू करू, जे 4ही ऑप्शन मराठीत असतील, म्हणजे तुमचं तोंडपाठ होईल अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आजचं जे सेशन आहे थांबवतो. सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. धन्यवाद. आपला एम जे शेख.